आरक्षणाच्या संदर्भात चंद्रकांत पाटील हे मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याची बातमी आता समोर येते। या बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांच्या आढळलेल्या नोंदणीनुसार त्यांना आरक्षणाची घोषणा केली जाऊ शकते अशी महत्त्वाची अपडेट आता समोर येते। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आपण पाहतोय। मराठा आरक्षणाच्या संदर्भात चंद्रकांत पाटील मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। तर या बैठकीमध्ये कुणबी प्रमाणपत्रांच्या आढळलेल्या नोंदीनुसार त्यांना आरक्षणाची घोषणा केली जाऊ शकते अशी माहिती देखील आता समोर आलेली आहे। तर उपसमितीच्या बैठकीला सध्या सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले जात आहे, मी त्यांच्याकडे जातोय। सूरज, उपसमितीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। एकंदरीत या घडामोडीच्या संदर्भातले अपडेट काय आहे? शुभम, नक्कीच आज संपूर्ण राज्याचं लक्ष हे सह्याद्री अतिथीगृहावरती होणार आहे। त्या म्हणजे विशेष करून मराठा उपसमितीची जी बैठक आहे या बैठकीकडे आज सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे। आपण पाहतोय की याच ठिकाणी मराठा उपसमितीची बैठक ही सुरू झालेली आहे आणि आज या उपसमितीच्या बैठकीत एक महत्त्वाची घोषणा ही चंद्रकांत दादा जे उपसमितीचे प्रमुख आहेत ते करणार असल्याची माहिती मिळत आहे। खरं तर प्रामुख्याने आपण पाहिलं तर मागील एका महिन्यापासून मराठा आरक्षणावरून राजकारण हे आपल्याला पाहायला मिळतं आणि याच मध्ये जी न्यायमूर्ती शिंदे यांची जस्टिस न्यायमूर्ती शिंदे यांची समिती नेमण्यात आली होती। यांनी राज्यातील कुणबी आणि मराठा या प्रमाणपत्रांच्या नोंदणी यांची नोंदणी जी आहे तिची छाननी सुरू केली होती। राज्यभरातून यांची छाननी करण्यात आली होती आणि त्यानंतर ज्या नोंदणी आढळून आलेल्या आहेत याबाबत आज चंद्रकांत दादा हे मोठी घोषणा करू शकतात। ज्या नोंदणी आढळून आलेल्या आहेत त्यानुसार त्या नोंदणींबाबत आरक्षणाची जी घोषणा आहे ती चंद्रकांत दादांकडून केली जाण्याची शक्यता ही वर्तवली जाते। त्यामुळे मराठा समाजा कुठेतरी आक्रमक झालेला आहे। त्या ठिकाणी आपण पाहतोय की आज सरकारकडून या उपसमितीच्या बैठकीत याबाबत महत्त्वाचे निर्णय हे घेतले जाण्याची शक्यता ही नाकारता येत नाही। सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायमूर्ती शिंदे यांच्या समितीचं कामकाज आज कुठपर्यंत आलेलं आहे याचा आढावा घेतला जाणार आहे। जर आपण पाहिलं तर काल बीडमध्ये या समितीकडून संपूर्ण नोंदणींचा आढावा घेणार होता। राज्यभरातून ज्या नोंदणी आढळलेल्या आहेत त्याची छाननी करण्यात आली होती। निजामशाही जी नोंदणी होत्या त्याची देखील छाननी करण्यात आली होती आणि यासाठी समितीला 24 डिसेंबरपर्यंतचा जो वेळ होता हा देखील वाढवून देण्यात आलेला आहे। मात्र आज ज्या नोंदणी आढळलेल्या आहेत त्यावरती आज ठोस निर्णय हा आजच्या बैठकीत घेतला जाण्याची शक्यता सूरज, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज चंद्रकांत पाटील मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे आपल्यासोबत जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। शिवानंदजी, स्वागत आहे साम टीव्ही मध्ये आपलं। आरक्षणाच्या संदर्भातील उपसमितीच्या बैठकीला सुरुवात झालेली आहे। बैठकीनंतर महत्त्वाचा निर्णय आरक्षणाच्या संदर्भात होऊ शकतो, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम मी संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय समन्वयक विकास पासलकर बोलतोय। शिवानंद हे आमचे प्रवक्ते आहेत। अच्छा, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की मनोज जरांगेंची तब्येत अतिशय खराब होत चाललेली आहे आणि सरकारने गेल्या 40 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारच्या हालचाली केलेल्या नाहीयेत आणि आता केवळ एक तोंडावरती बोळा पुसण्याचा प्रयत्न चालू आहे की जेणेकरून सरकार काहीतरी करतंय असं दाखवण्याचा प्रयत्न आहे। तुम्हाला 40 दिवसामध्ये जर हे शक्य होत नव्हतं तर तुम्ही त्यांना शब्द देण्याची गरजच काय होती? आणि आज मराठा समाजाचा संपूर्ण राज्यभर आगडोंब उसळलेला आहे। या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट काढून कुणबी सर्टिफिकेट देण्याचं हे काम सरकारचं काय आहे? हे तर सरकारी पातळीवरती कुणी सर्वसामान्य माणूस गेला तरी ते सर्टिफिकेट मिळतच होते, मिळतच राहतील आणि बऱ्यापैकी पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी आणि कोकणामध्ये कुणबीची सर्टिफिकेट ही काही प्रमाणामध्ये मिळतायतच। अगदी जरांगेंनी जी भूमिका घेतलेली आहे की सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, या भूमिकेबद्दल सरकारने काही निर्णय घेणं अपेक्षित होतं। ते निर्णय मात्र कुठल्याही प्रकारे घेतले जात नाहीयेत आणि सरकारकडे आज सरकार म्हणतं की जरांगेंबरोबर चर्चा करायची, लोक पाठवायचे किंवा हे करायचे। अरे ही नाटकं सरकारची कशा करता? 40 वर्ष या मराठा समाजाचा संघर्ष या आरक्षणासाठी चालू आहे। सरकारकडे सगळा डाटा आहे। सरकारने एक निर्णय घ्यायचा आहे की ओबीसीच्या 50% आतमध्ये हे आरक्षण बसवायचंय। आयदर
सुप्रीम कोर्टामध्ये जी केस जिथं आता रिव्ह्यू पिटिशन केस आहे किंवा केंद्र सरकारने ईडब्ल्यूएसचा 10% आरक्षणाचा निर्णय घेतला, कुठला समाज रस्त्यावरती आला, कुणी आंदोलनं केली आणि मग मराठा समाजाचे आज 50-60 कार्यकर्ते ज्यांनी आपलं बलिदान या आरक्षणासाठी दिलं. 1980 पासून सुरू झालेला हा लढा अगदी. अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं बलिदान दिलं या आरक्षणासाठी. अनेक लोकांनी या आरक्षणासाठी आपलं आयुष्य खर्च केलं आणि पुन्हा पुन्हा आज सरकार कुठलंही असो, आज हे असेल किंवा मागच्या काळातले अनेक सरकार असतील, परंतु अशा पद्धतीने केवळ आंदोलनकर्त्यांना निवळ नुसतं खेळवायचं, अगदी. जरांगे पाटलांच्या जीवाला आणि त्यांना जर काही दगाफटका झाला तर हा महाराष्ट्र पेटून उठेल, तेव्हा तुम्हाला अडवता येणं शक्य होणार नाहीये. आणि मग तेच तुम्ही पाहण्याचं हे करणार आहात का? तुम्ही सरकारचे बुद्धी अत्यंत भ्रष्ट झालेली आहे. सरकारला हे समजून नाही दिलं की आपण काय करतोय, लोकांच्या जीवाशी खेळतोय. सामान्य माणसांच्या हिताचा विचार करणं हे सरकारचं काम असतं, मायबाप सरकारचं. नक्की. परंतु सामान्य माणसांनी उभारलेलं आंदोलन दडपण्याचं काम तुम्ही करताय. अगदी. अशा निश्चित प्रकारे तुमची तुम्ही महत्त्वाची केवळ प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातील उपसमितीच्या बैठकीला आता सुरुवात झालेली आहे आणि याच बैठकीनंतर मराठा आरक्षणाच्या संदर्भातला मोठा निर्णय कदाचित होऊ शकतो. तर आताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी साम टीव्हीवर आपण पाहतोय. मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. उपसमितीच्या बैठकीला सध्या सुरुवात झालेली आहे. उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर चंद्रकांत पाटलांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे आणि याच पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तर संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते शिवानंद भानुसे आपल्यासोबत जोडले जात आहेत. त्यांच्यासोबत आपण या बातमीच्या संदर्भात चर्चा करूया. शिवानंदजी, स्वागत आहे साम टीव्हीमध्ये आपलं. मराठा आरक्षणाच्या संदर्भातील उपसमितीची बैठक आता सुरू झालेली आहे. महत्त्वाची चर्चा देखील आरक्षणाच्या संदर्भात केली जाते आहे आणि त्यानंतर महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. एकंदरीत तुमची प्रतिक्रिया अपेक्षित आहे. सर्वप्रथम जय जिजाऊ. आम्ही 30 दिवस सरकारने दिले होते, 40 दिवस 10 दिवस वाढून दिले आणि 40 दिवसात निर्णय घेणं अपेक्षित होतं, परंतु सरकारनं गृहीत धरलं, काहीही केलेलं नाही. त्याबद्दल मी सर्वप्रथम सरकारचा जाहीर निषेध करतो. सरकारला आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक मागास ठरलेला आहे. 3 आयोगानं मागास ठरवलेला आहे. खत्री आयोग, बापट आयोग, गायकवाड आयोगानं 24 गुणांपैकी 13 गुण मागास ठरण्यासाठी लागतात ते 21.5 मिळालेले आहेत, म्हणजे 22 गुण मिळालेले आहेत. त्यामुळं मराठा समाजाचा गायकवाड आयोग स्वीकारून सरसकट ओबीसीत समावेश करावा अशा पद्धतीची मागणी आम्ही सातत्यानं सरकारकडे केलेली आहे आणि ते संविधानिक आहे. तो मराठा समाजाचा घटनादत्त अधिकार आहे आणि ते सरकारनं करावं अशी अपेक्षा आहे. सरकार फक्त असं आंदोलन सुरू झालं, काही झालं की मग चॉकलेट देण्याचं काम सरकार करतं. आता सुरुवातीलाच तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र ज्याचे पुरावे मिळालेले आहेत ते, ज्याचे पुरावे मिळालेले आहेत त्यांना शासकीय पातळीवर तहसीलदार, एसडीओ देतातच ना. तिथे यांचं काय काम? शिवानंदजी, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. आणि आता बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी समोर येते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता. यवतमाळमध्ये शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून त्यानंतर ते थेट जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी जाण्याची शक्यता आहे. सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला सध्या सुरुवात झालेली आहे. सह्याद्री अतिथीगृहामध्ये ही महत्त्वाची बैठक सुरू आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या भेटीला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तर तिकडे आज कराडमध्ये मराठा आरक्षणासाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अंतरवाली सराटी इथं सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा काढला जातोय. थोड्याच वेळात दत्त चौकातून मोर्चाला सुरुवात होणार आहे. तर या मोर्चासाठी आता गावोगावी जनजागृती देखील केली जाते आहे. त्यामुळे आता लाखोंच्या संख्येनं मराठा समाज मोर्चाला उपस्थित राहील असा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. तर या मोर्चानंतर सकल मराठा समाज तहसीलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन देखील सादर करणार आहे.